नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे रुद्र आणि नागेश्वर घोरपडे दोघे जण घरी आलेले असतात. रुद्र घरी आल्या आल्या सगळीकडे गिरिजाला बघत असतो. त्यानंतर तो घरामध्ये पाऊल टाकणार. नागेश्वर घोरपडे म्हणतो, चिरंजीव एक मिनिट, एक मिनिट तुम्ही इथेच थांबा. कुणी आहे का घरामध्ये? अरे सगळेजण कुठे गेले? आधी इकडे या म्हणून तो वासंतीला जोर जोरात हाका मारतो. तेवढ्यातच वासंती दारामध्ये येऊन बघते तर काय, इथे आता आलेला असतो रुद्र. तेव्हा आपल्या आईला बघितल्यानंतर रुद्र घरामध्ये पाऊल टाकत तिच्या पाया पडायला जात असतो. तेवढ्यातच वासंती म्हणते, रुद्र एक मिनिट इथेच थांब, मी लगेच आले, एक मिनिट थांब हा. तेव्हा रुद्र म्हणतो, आई कुठे जाताय तुम्ही? आईसाहेब थांबा तर. तेव्हा वासंती थांबत नाही. ती धावत पडत आता त्याची दृष्ट काढण्यासाठी लागणारी सामग्री आणायला गेलेली असते. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, चिरंजीव, अहो तुमची दृष्ट काढतायत तुमची आईसाहेब. तुमची दृष्ट काढलीच पाहिजे. आता स्वतःच्या बायकोचीच दृष्ट लागले म्हटल्यानंतर काढायला नको का? थांबा एक मिनटं थांबा. तुम्ही आधी घरामध्ये जाऊ नका. तेव्हा वासंती त्या ठिकाणी येते आणि रुद्रप्रतापची इथे आता दृष्ट वगैरे काढते आणि त्यानंतरच घरामध्ये पाऊल टाकायला सांगते. रुद्र घरामध्ये आलेला असतो. आजूबाजूला बघत असतो. गिरिजा त्याला कुठेही दिसत नाही. तो आपल्या मनामध्ये म्हणतो, गिरिजा कुठे आहेत? गिरिजा का मला दिसत नाही? तेव्हा इथे वासंती म्हणत असते, रुद्र तुला भूक लागली असेल ना? हे बघ तू हातपाय धुवून घे. मी लगेच तुझ्यासाठी गरमागरम जेवायला वाढते. चल बरं जेवून घे. तेव्हा रुद्रप्रताप घोरपडे म्हणत असतो, आईसाहेब खरं सांगू का? मला आता जेवायला वगैरे नको. तेव्हा सावी म्हणत असते, रुद्र अरे असं काय म्हणतोयस की जेवायला नको म्हणून? त्या लोकांनी तुला जेलमध्ये जास्त त्रास तर नाही दिला ना? म्हणजे तुला मारलं वगैरे नाही ना? तेव्हा रुद्र म्हणतो, सावी ते लोक मला का मारतील? मी काय अट्टल गुन्हेगार आहे? त्यांना माझ्यावरती फक्त संशय होता, बाकी काही नाही. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, जा रुद्र बाळा, जेवायला ये, मी तुला जेवायला वाढते. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब मला एकट्यालाच कशाला? आपण सगळेच जण एकत्र जेवायला बसूया ना. बाकीचे सगळे कुठे आहेत? तेव्हा इथे आता सगळ्यांना कळतं की रुद्र फक्त गिरिजाबद्दल विचारतोय. तेव्हा उर्वशी म्हणत असते की रुद्र, अरे तू जिच्याबद्दल विचारतोयस ना, तिला तुझी काही काळजीच नाही आहे. तुला जेलमध्ये टाकून ती काही घरामध्ये बसली नाही आहे. ती घरातून तेव्हापासून बाहेरच आहे, कळतंय का तुला? आणि माहिती आहे तुला रुद्र, आम्हाला तर असं कळलंय की ती दादासाहेबांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला गेली आहे. तेव्हा तिने दादासाहेबांवरती एवढा मोठा आरोप करायला खरंच नको होता. तेव्हा नागेश्वर इथे म्हणत असतो, आता काय बोलायचं दीदी, आमच्या इथे सूनबाईंना आमच्यावरती विश्वासच नाही आहे. त्यांना आम्ही अट्टल गुन्हेगार वाटतो. आत्तापर्यंत आमच्यावरती असा संशय कुणीच घेतला नव्हता. पण त्यांनी आमच्यावरती एवढा मोठा आरोप केलाय. याचा त्रास आम्हाला किती होतोय हे आमचं आम्हालाच माहिती. उर्वशी म्हणते, नाहीतर काय, त्या मुलीला तुम्ही सगळ्यांनी डोक्यावरती घेतली होती ना, नशीबवान नशीबवान म्हणून. आता बघितलं काय केलं तिने? आपल्या रुद्रला जेलमध्ये पाठवलं. इथे दादासाहेबांवरती एवढा मोठा आरोप केला आणि आता घरामध्ये तर नाहीच आहे. म्हणजे ती घोरपडे घराण्यातली सून आहे. जाताना कुठे जाते हे सांगून जावं इतके सुद्धा मॅनर्स नाही आहे तिच्याकडे. स्वतःच्या घरी होती तेव्हासुद्धा कुणालाही काहीही न सांगता निघून जायची आणि आता इथून सुद्धा कुणालाही काही न सांगता निघून गेली. तेव्हा सावी म्हणत असते, रुद्र अरे चल ना, आपण आता दोघे जण जेवून घेऊया. मला पण भूक लागली, मी तुझ्याबरोबर जेवायला बसते. चल मी वाढते तुला. तेव्हा रुद्र म्हणतो, एक मिनिट, मला आता जेवायला वगैरे अजिबात नको. तेव्हा सावी म्हणते, का रे, का तुला जेवायला नको? ती गिरिजा कुणालाही काही न सांगता बाहेर गेले म्हणून तू स्वतः का उपाशी राहणार आहेस? तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, कळलं ना? चल बरं माझ्याबरोबर, आपण दोघे जण जेवूया. तेव्हा रुद्र म्हणतो, सावी सांगितलं ना, तुम्ही सगळेजण जेवून घ्या. मला अजिबात जेवायला नको आहे. कारण इथे रुद्रला त्या गोष्टीचा त्रास होत असतो की गिरिजा कुठेही न सांगता कशी काय गेली. आणि जेव्हापासून मला अरेस्ट केली होती, तेव्हा इथे गिरिजा गोडाऊनमध्ये असते. नागेश्वर घोरपडेने तिला दाबून ठेवलेलं असतं. तेव्हा गिरिजाची नजर ही आता कागदपत्रांवरती गेलेली असते. तेव्हा तिला ती कागदपत्र म्हणजे त्या फाईल महत्त्वाच्या आता हव्या असतात. तेव्हा इथे वासंती देवी आईला म्हणत असते की देवी आई, गिरिजा जिथे कुठे असेल ना, तिला सुखरूप असू दे, तिला सुखरूपरित्या घरी परत येऊ दे.
यांच्याकडे बघून कळतच नाही आहे की गोडाऊनमध्ये यांनी गिरिजाला बघितले की नाही, आणि जर बघितली असेल तर मग त्यांच्याकडे बघून असं वाटत का नाही आहे, असं वासंती म्हणत असते. गिरिजाला जिथे कुठे असेल तिथे ती सुखरूप असू दे. तर इथे गुंड लोक आता दारू वगैरे पीत बसलेले असतात. तेव्हा त्यातला एक गुंड म्हणतो, ए बाबा, जरा थंडी लागते रे, आता गारच वाटते, अंगावरती पांघरूण तरी घेऊन ये. तेवढ्या तिथे गिरिजा आता हळूहळू त्या फाईल आपल्याला हव्यात म्हणून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असते. पण ती सरकत असताना तिथे आता गुंड दादा येण्याचा आवाज येतो आणि ती पुन्हा बेशुद्ध होण्याचं नाटक करते. बेशुद्ध झाल्यानंतर इथे आता गुंड दादा अंगावरती पांघरून घेण्यासाठी आलेला असतो, ब्लँकेट घेण्यासाठी आलेला असतो. तो म्हणतो, ए डोळे उघड ये. पण इथे आता गिरिजा मुद्दामून डोळे काही उघडत नाही, तिने डोळे आता बंदच ठेवलेले असतात. तेव्हा गुंड दादा इथे अंगावरती ब्लँकेट घेऊन सरळ तिथून निघून बाहेर जातात आणि दोघेजण आता अंगावरती असं पांघरून वगैरे घेऊन शांतपणे झोपी जातात. तेव्हा इथे गिरिजाकडे खूप मोठी संधी असते तिथून आता निसटून जाण्याची. तेव्हा गिरिजा हळूहळू प्रयत्न करत असते की त्या फाईल आपल्याला मिळाव्यात, आणि त्या जाऊन कपाटाला लाथ मारते आणि सगळ्या फाईली आता खाली पाडते. तेव्हा वासंती देवाजवळ एकच प्रार्थना करत असते, गिरिजा जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप असू दे, गिरिजा सुखरूपरित्या घरी परत येऊ दे, आणि यांच्या विरोधामध्ये तिला पुरावेसुद्धा सापडू दे. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आईसाहेब, खरं खरं सांगा, गिरिजा जाताना तुम्हाला सुद्धा न सांगता गेली आहे का? तिने तुम्हाला सांगितलं नाही की त्या कुठे जात आहेत त्या? तेव्हा वासंती म्हणते, अरे नाही रुद्र, ती ना माझ्याशी काहीतरी बोलायला आली होती आणि ती बोलणार सुद्धा होती, पण मी काम करत होते ना, तेव्हा मी जास्त तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. नाही, खरं सांगते, ती आली होती मला सांगायला कुठे जाते ते, पण मला ते ऐकताच नाही आलं कारण मी काम करत होते. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आई, मला काळजी वाटते गिरिजांची. अहो, या वेळेला ते एकट्या कुठे गेले असतील? आबासाहेबांच्या विरोधामध्ये खरोखर त्या पुरावा गोळा करायला गेले असतील तर त्यांना कुठे पुरावा मिळणार आहे? आबासाहेबांनी आत्तापर्यंत काही चुकीचं केलेलं नाही आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये पुरावे तरी कसे मिळतील, असा विचार रुद्रप्रताप करत असतो. पण इथे गिरिजा स्वतः पुरावे शोधायला सुद्धा गेलेली असते आणि तिला इथे आता कोंडून ठेवल्यानंतर ती स्वतःला सोडवण्याचा सुद्धा चांगला प्रयत्न करत असते. तेव्हा खाली आता पडलेली दारूची बाटली, जी की फुटलेली असते, ती आपल्या बोटांनी उचलते आणि हातामध्ये घेते. पायाच्या बोटांनी उचलून तिने हातामध्ये धरून ती दोरी आता तोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पूर्णपणे ती दोरी आता ती कापून काढत असते. त्या दारूच्या फुटलेल्या बाटलीने, त्या धारेने ती दोरी कापून टाकते आणि त्यानंतर दोरी सैल झाल्यानंतर ती दोन्ही हात त्या रशीतून बाजूला काढते. दोन्ही हात बाजूला काढते, तोंडाची पट्टी काढते आणि फाईल चेक करायला सुरुवात करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो की आईसाहेब, काहीही झालं ना तरीसुद्धा मी गिरिजांना शोधून काढणारच. गिरिजा या वेळेला कुठे गेल्या असतील, आम्हाला त्यांची खूप जास्त काळजी वाटते आणि म्हणूनच आम्ही त्यांना शोधायला जातोय. मी श्रीला फोन करतो, बघतो त्याला काही माहिती आहे का. तेव्हा रुद्र श्रीला फोन करतो आणि म्हणतो की श्री, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा श्री म्हणतो, रुद्रदादा, अरे तू घरी आलास का? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, हो, आबासाहेबांनी जामीन केला आणि मी आता घरी आलो आहे. पण मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंच आहे. पण त्याचबरोबर गिरिजा घरामध्ये नाही आहेत, आपल्याला त्यांनासुद्धा शोधायचं आहे. त्या नक्की कुठे गेल्यात, त्यांना शोधून आणायला नको का? तू सुद्धा जरा चल ना माझ्याबरोबर. तेव्हा श्री म्हणतो, रुद्रदादा, मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे. बरं ठीक आहे, चला आपल्या नेहमीच्या जागेवरती भेटूया. दोघेजणं मिळून आपण गिरिजाला शोधून काढू. तेव्हा इथे वासंती देवाजवळ एकच प्रार्थना करत असते, गिरिजा जिथे कुठे असेल तिला सुखरूप असू दे, यांच्या विरोधामध्ये तिला पुरावा मिळू दे. माझा मुलगा रुद्र निर्दोष आहे आणि यांच्या विरोधामध्ये जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत माझा मुलगा निर्दोष आहे हे सिद्ध होणार नाही. तेव्हा वासंती देवाजवळ हीच प्रार्थना करत असते की तिथे आता जर रुद्र गेला तर त्या ठिकाणी गिरिजाला कोंडून ठेवले हे त्याला कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला रुद्र भेटेपर्यंत तिच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागू दे, असं आता वासंती म्हणत असते. तेवढ्यातच गिरिजाला ती फाईल मिळालेली असते, ज्याच्यामध्ये दारूचा माल किंवा अजून बेकायदेशीररित्या जी काही कामं केली जात असतात त्याचे सगळे डॉक्युमेंट्स असतात.
आणि तेव्हा दारूचा माल तिथूनच गेला होता, कारण त्या कागदपत्रांवरती नागेश्वर घोरपडेच्या सह्या असतात. ती फाईल इथे गिरिजाच्या हाती लागलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता घोरपडे म्हणत असतो, अहो काय सांगू दीदी तुम्हाला, तुम्ही फोन केल्या केल्या आम्ही गोडाऊनमध्ये गेलो तर ती गिरिजा आमच्याच विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती आणि आपली माणसंसुद्धा बाहेर इथे आता दारू पीत बसली होती. आम्ही तिथे गेलो, त्या गिरिजाला बघितलं आणि मग तिला बांधून ठेवलं. तेव्हा ती मुलगी तिथे शांत बसली, नाहीतर आत्तापर्यंत आमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून ती रुद्रप्रताप यांच्यासमोर येऊन उभीसुद्धा राहिली असती. चिरंजीवांना काय उत्तर दिलं असतं आम्ही? पण एक गोष्ट कळत नाही आहे आम्हाला ताईसाहेब, त्या गिरिजाला आमच्याबद्दल ही माहिती देते कोण? म्हणजे बघा ना दीदी, आम्ही जी काही कामं करतोय किंवा जी काही गोष्ट आम्ही करतोय, ते आमच्या आधी त्या गिरिजाला समजते कशी? ही कोण टीप देत असेल तिला? तेव्हा उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, तुम्ही काहीही बोला. तुमचा विश्वास नसेल, पण माझा विश्वास आहे की हे सगळं तो प्रभासच करतोय. बाकी या घरामध्ये अशी कोण व्यक्ती आहे जी तुमच्याबद्दल टीप देऊ शकते, सांगा ना? तेव्हा गिरिजा ती फाईल घेते. महत्त्वाचा पुरावा तिच्या हाती लागलेला असतो. हळूच दरवाजा उघडते. गुंड लोक झोपलेले असतात. त्यांच्या बाजूने हळूच ती आता निघून येते. तेव्हा इथे रुद्रप्रताप हे गिरिजाला शोधायला गेलेले असतात. नागेश्वर म्हणत असतो की दीदी, आम्हाला नाही वाटत हे सगळं त्या प्रभासने केलं असेल. त्याला जागचं उठता येत नाही हो. तो काय आमच्याबद्दल गिरिजाला माहिती द्यायला सांगेल? सांगा बरं. अजून कोण व्यक्ती आहे जी माझ्याबद्दल तिला गिरिजाला टीप देऊ शकते? तेव्हा उर्वशी म्हणते, मग अजून कोण असणार? आहे ना, वासंती वहिनी. ती तुमच्या नेहमीच विरोधामध्ये असते. तिनेच टीप दिली असेल मला असं वाटतं. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे म्हणतो, वासंती वासंती असं करू शकणार नाही. कारण तिने जर असं केलं तर त्याचे परिणाम काय होतील ना हे तिला बरोबर माहिती आहे. त्यामुळे वासंती असं काही करेल आम्हाला नाही वाटत. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब, वासंतीला किती पंख फुटलेत ना त्या गिरिजामुळे, तुम्हाला नाही माहिती. तेव्हा इथे वासंती हे नक्कीच करू शकते. हळदी कुंकूला मी तिचं खरं रूप बघितलंय ना. तेव्हा नागेश्वर म्हणतो, नाही नाही, वासंती असं नाही करणार. त्या व्यक्तीला शोधून काढलं पाहिजे ज्याने इथे गिरिजाला आमच्याबद्दल माहिती दिली. कोण आहे तो मूळ सूत्रधार? तेव्हा इथे गिरिजा येते आणि म्हणते की माहिती कुणी का दिली असे ना, माहिती खरी आहे ना ते महत्त्वाचं. खरी माहिती दिली ना मला. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, तुमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी मीच गेले होते. तर तुम्ही काय केलंत? मी पुरावे गोळा करू नये म्हणून मला तुम्ही गोडाऊनमध्ये इथे बांधून ठेवलंत ना, कोंडून ठेवलंत मला. तेव्हा रुद्र तिथे येतो आणि म्हणतो, गिरिजा आलात तुम्ही? हे बघा, तुम्ही आबासाहेबांवरती नको ते आरोप करू नका. मी आधीच सांगितले ना तुम्हाला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्हाला नाही माहिती. अहो तुम्हाला निर्दोष सिद्ध करता यावं ना, म्हणून मी काही पुरावे गोळा करायला गेले होते. मी त्या गोडाऊनमध्ये गेले, ही माहिती यांना मिळाली आणि हे तिथे आले आणि त्यांनी मला किडनॅप करून ठेवलं. नागेश्वर घोरपडे सांगा, सांगा ना रुद्रला, मला तिथे कुणी बांधून ठेवलं होतं? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, बघताय ना चिरंजीव, बघताय ना, अहो या घरामध्ये आमच्यावरती कुणी आवाज उचलला नव्हता, आरोप केले नव्हते आणि इथे सूनबाईंनी या घरामध्ये आल्या आल्या आम्हाला गुन्हेगार घोषित केलं. आमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी त्या गेल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग आम्ही तुम्हाला कोंडून का ठेवू? तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र खोटं बोलतायत तुमचे आबासाहेब. अहो त्यांनीच मला कोंडून ठेवलं होतं. तुम्ही मला फोन केला होतात ना, सांगा ना, फोन केला होतात ना तुम्ही? मी तुमचा फोन उचलायला जाणारच होते, पण यांनी माझ्या हातातून तो फोन खेचून घेतला आणि त्याआधीच माझे हातपाय त्यांनी बांधून ठेवले होते. तुम्ही केलेला फोन मला उचलू दिला नाही, उलट त्यांनीच तो कट करून ठेवून दिला. तेव्हा नागेश्वर म्हणतो, का करू आम्ही असं, सांगा ना, का करू? सुनबाई नको ते आरोप खपून घेणार नाही. आम्ही कधीच असे बेकायदेशीर कामं करत नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हे बघा रुद्र, हे बेकायदेशीरच कामं करतात, पण तुमच्यासमोर त्यांची ही कामं येऊ नयेत ना, म्हणून ते लपवाछपवी करतात. पण ही गोष्ट मला कळले, त्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा एक मिनिट, तुम्ही माझ्या आबासाहेबांवरती हे नको ते आरोप करू नका, मी खपून घेणार नाही. आधीच सांगितले ना मी तुम्हाला, माझ्यासाठी माझे आबासाहेब देवाच्या जागी आहेत, देवाच्या. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र मला याच गोष्टीचा खूप जास्त राग येतोय आणि वाईट वाटतंय. ज्या माणसावरती तुमचा इतका विश्वास आहे, आंधळा विश्वास आहे, तोच माणूस तुमचा विश्वासघात करतोय ना, आणि तरीसुद्धा तुमचा त्यांच्यावरती इतका विश्वास आहे, या गोष्टीचाच मला त्रास होतोय.
तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, हे बघा रुद्र, आता तरी डोळे उघडा. माझ्याकडे पुरावा आहे की ती दारू नागेश्वर घोरपडे यांनीच ठेवली होती टेम्पोमध्ये आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. थांबा, मी पुरावा घेऊन येते. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हे बघा रुद्र प्रताप घोरपडे, इथे नागेश्वर घोरपडे यांच्या विरोधामध्ये माझ्याकडे महत्त्वाचा पुरावा आहे. तो दारूचा माल यांचाच होता आणि तो माल यांच्या सांगण्यावरूनच सप्लाय करण्यात आला होता असे कागदपत्र आहेत आणि त्याच्यावरती यांची सहीसुद्धा आहे. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की रुद्र प्लीज प्लीज तुम्ही बघा ही फाईल. तेव्हा उर्वशी म्हणते, काय गं, आत्तापर्यंत आमच्या या घरामध्ये दादासाहेबांवरती कुणीही आवाज चढवून बोललं नव्हतं आणि तू आमच्या दादासाहेबांच्या विरोधात पुरावे गोळा करतेस, त्यांच्यावरती बोट रोखून बोलतेस, त्यांच्याच घरामध्ये त्यांचा अपमान करतेस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? गिरिजा म्हणते, का लाज वाटेल मला सांगा ना, मी काही चुकीचं केलं आहे का? चुकीचं तर यांनी केलं ना. सूनबाई इथे मुलाला वाचवण्यासाठी पुरावे गोळा करायला गेले आणि त्या सूनबाईला गोडाऊनमध्ये इथे आता डांबून ठेवलं होतं. तिथे स्वतः इथे रुद्रसुद्धा आले होते. रुद्र तुम्ही आला होतात ना, मी बघितलं होतं तुम्हाला, तुमचा आवाजही मी ऐकला होता. मग जर मी तिथे नव्हते तर ह्या गोष्टी मला कशा माहिती? तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र मला या माणसाने तिथे डांबून ठेवलं होतं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, चिरंजीव आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की या म्हणून आतमध्ये बघा तुम्हाला कोणी दिसतंय का. म्हणजे तुम्ही खरोखर येऊन आता सगळीकडे चेक करायला हवं होतं, नाहीतर माझ्यावरती हे एवढे मोठे आरोप झाले नसते. तुम्ही बघितलं असतं ना आजूबाजूला तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गिरिजा म्हणते, रुद्र बघा ना ही फाईल तुम्ही बघा, त्याच्यामध्ये या माणसाच्या विरोधामध्ये पुरावे आहेत. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता गिरिजाचा आणि रुद्रच्या लग्नाचा फोटो सावी फाडत असते आणि फाडते आणि म्हणते की मी तुम्हाला दोघांना वेगळं केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, काहीही झालं ना तरीसुद्धा तू आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार. तेव्हा सावी म्हणते की तुम्हाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठीच तर मी इथे राहते आणि ती आता गिरिजाच्या थोबाडीत द्यायला जात असते. तेव्हा रुद्र तिथे येतो आणि त्या सावीचा हात पकडतो. तर इथे गिरिजाला तो फोटो भेटलेला असतो, तिचा फॅमिली फोटो. त्या फॅमिली फोटोमध्ये इथे अंगद, देवकी आणि गिरिजा हे तिघेजण त्या फोटो फ्रेममध्ये असतात. तेव्हा गिरिजा म्हणते की हा फॅमिली फोटो कुणाचा आहे? तेव्हा गिरिजा वासंतीला विचारते की आईसाहेब सांगा ना, तुमच्या कपाटामध्ये हा कुणाचा फॅमिली फोटो आहे? असा प्रश्न ती आपल्या सासूबाईंना विचारते.